नमस्कार, मी मधुरा. पासवर्ड यशाचा आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. यश या दोन शब्दातच खरं तर मोठं सामर्थ्य दडलंय आणि यशाचा पल्ला गाठण्यासाठी प्रचंड मेहनत आणि जिद्द अंगाशी बाळगली पाहिजेच, तरच यशाचं हे उंच शिखर तुम्ही गाठू शकता. आज आपण पासवर्ड शोधणार आहोत तो एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग क्षेत्रातील संधी याबद्दलचा, आणि हा पासवर्ड आपल्याला सांगणार आहेत कॅप्टन स्वप्नील सतीश कुमार बाहेती. विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि आगळा वेगळा देखील आहे, पण या विषयाकडे वळण्यापूर्वी मी कॅप्टन स्वप्नील यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. रुळलेल्या वाटांवरून सगळेच प्रवास करतात, मात्र काही वेगळं करण्याची उर्मी मोजक्यांनाच आकर्षित करते आणि त्यांना चाकोरी बाहेरच्या नव्या विश्वाची ओळख करून देते. आजच्या आपल्या पासवर्ड यशाच्या कार्यक्रमात आपण अशाच एका वेगळ्या म्हणजेच एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग क्षेत्रातील संधी या विषयावर चर्चा करणार आहोत. अर्थात कोणतेही यंत्र म्हटलं की त्याची देखभाल आणि दुरुस्ती आलीच, आणि त्यासाठीच ह्या अभ्यासक्रमाची निवड करणं आणि त्या विषयातील तज्ज्ञ होणं हे मोठं आव्हान आहे. कॅप्टन स्वप्नील यांची आपण ओळख करून द्यायची झाल्यास, कॅप्टन स्वप्नील बाहेती हे स्वतः वैमानिक असून त्यांनी बारामती इथल्या कार्वर एव्हिएशन तसंच न्यूझीलंड इथल्या बे फ्लाइट या संस्थेतून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलंय. गेल्या 6 वर्षांपासून ते कार्वर एव्हिएशन इथे फ्लाइट इन्स्ट्रक्टर म्हणून कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांचा 1200 पेक्षा अधिक तास विमान उडवण्याचा अनुभव आहे. विशेष म्हणजे एव्हिएशनच्या जनजागृतीसाठी ते स्वतः भारतभर पुढाकारही घेत आहेत. चला तर या आगळ्या वेगळ्या करिअरची आपण ओळख करून घेऊया. पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये. आणि सर, अर्थातच आपण मागच्या वेळेस एव्हिएशन बद्दल बोललेलो, मात्र एव्हिएशन मधल्या संधी पण देखील भरपूर आहेत. आपण त्यावरती चर्चा केली होती आणि खास करून आज आपण एअरक्राफ्ट बद्दल बोलणार आहोत. आणि एअरक्राफ्ट असं एक क्षेत्र आहे, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग हे एक वेगळं क्षेत्र आहे. नेमका ह्या संधीविषयी सांगा आणि भारतात ह्याची काय गरज पडते आणि संधी कुठल्या आहेत? एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग मागच्या वेळेस आपण जसं बोललो, एव्हिएशनमध्ये पायलट ट्रेनिंग असू द्या किंवा वेगवेगळ्या जसं एअर होस्टेस ट्रेनिंग आहे किंवा एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग. एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगचा जर आधीपासूनचा जर आपण हिस्ट्री जर बघितली तर राईट ब्रदर्स पासून ज्यावेळेस त्यांनी म्हणजे सायकल काहीतरी ज्यावेळेस ते बनवत होते किंवा त्याच्यातून त्यांना कुठेतरी मेंटेनन्स हा एक क्वेश्चन आलेला आहे. बरोबर. इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सध्याला तरी नाही आहेत. विमान बनवणे अजून तरी आपल्याकडे अजून त्या प्रमाणात आलेले नाही, पण आपण आज इतके सारे विमान बघतो उडताना. जेवढेही विमान इंडियामध्ये आहेत त्या सगळ्यांसाठी ते मेंटेन करणं, ते रिपेअर करणं, त्याचे जे इंजिन्स आहेत त्याचं मेंटेनन्स करणं किंवा वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत एअरक्राफ्टमध्ये, त्या सगळ्यांच्या मेंटेनन्स ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो इंजिनियर लागतो आणि जो हे काम करू शकतो त्याला आपण एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर किंवा एअरक्राफ्ट मेंटेनन्स टेक्निशियन म्हणून ओळखलं जातं बेसिकली. बरोबर. आणि अर्थातच आपण म्हणतो ना की जोपर्यंत हे विमान व्यवस्थित दुरुस्त झालंय का नाही हे सगळं चेकिंग होत नाही, जोपर्यंत एअरक्राफ्ट इंजिनियर ते सगळं तपासून बघत नाही, तोपर्यंत वैमानिक ते विमान उडवू शकत नाही. तोपर्यंत त्याला ती गॅरंटी नसते की हे योग्य आहे किंवा त्याच्यामध्ये काही बिघाड झालेला नसला पाहिजे. अर्थातच बरोबर. म्हणजे म्हणतो ना की आपण पडद्याच्या मागचे काही कलाकार असतात, त्या प्रमाणात एअरक्राफ्ट इंजिनियर हा खूप महत्त्वाचा भाग आहे एव्हिएशन इंडस्ट्रीचा. म्हणजे त्यांनी एअरक्राफ्टचा जोही पार्ट एक छोटासा म्हणजे एक नटबोल्ट जरी काही चेंज केलेला असेल तरी तो चेंज केलेला नमूद करणे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ते सर्टिफाय करणे की हे एअरक्राफ्ट रेडी आहे. प्रश्न फक्त त्या एका पार्टचा नसतो, पण ते चेंज झालेला आहे हे पायलटपर्यंत पोहोचवायचा असतो. तो सगळ्या पूर्ण प्रोसेस जी आहे ती त्याच्या अंडर ऑब्झर्वेशन होते, भलेही त्याला टेक्निशियन्स असतात, प्लस एअरक्राफ्टचं इंजिन असेल किंवा लहानातली लहान गोष्ट, एखादं लँडिंग गिअरचा पार्ट असेल, चाकाचा काही पार्ट असेल, प्रत्येक गोष्टीत त्याला एक महत्त्वाची भूमिका बजावतात. नक्कीच. तुम्ही मगाशी म्हणालात सर की आपल्या इथे विमान बनवण्याचं जरी एखादी कुठली कंपनी नसली किंवा काही विमान बनवत नसले तरी देखील आता एअरक्राफ्ट इंजिनियरची गरज निर्माण झालेली आहे. अर्थातच भारतातल्या आपण संधींविषयी जेव्हा विचार करतो तेव्हा
बरोबर आहे की आता जरी विमान जरी बनवत नसले तरी देखील आपल्या इथे एअरपोर्ट्स आहेत आणि त्यामुळे संधी देखील भरपूर असतीलच. त्या संधींविषयी मला जाणून घ्यायचंय. प्रश्नच नाही. आत्ताच मागच्याच बजेटमध्ये जो आता बजेट आलाय त्याच्यानुसार जर आपण बघितलं टायर 2 आणि टायर 3 सिटीज म्हणजे फक्त मेट्रोपॉलिटन सिटीज नाहीत तर शहरांपर्यंत जे समजा सोलापूर म्हणा किंवा महाराष्ट्रात लातूर सारखे जे जिल्ह्याचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणांपर्यंत त्यांना ते एअरपोर्ट डेव्हलप करण्याचा प्लॅन्स किंवा या सगळ्या गोष्टी त्यांनी पुढे ठेवलेल्या आहेत केंद्र सरकारने आणि त्याचा ऑब्व्हियसली फायदा हा या पूर्ण सेक्टरला होणार आहे. आणि जर मागच्या वर्षीचा बोईंग कंपनीचा एक सर्वे आहे, सर्वेक्षणानुसार त्यांनी हे सांगितलेलं आहे की पुढच्या 20 वर्षात जवळजवळ 2 लाखाहून जास्त इंजिनियर्स हे एशिया पॅसिफिक सेक्टरसाठी लागणार आहेत. बरं. आणि त्यातल्या त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की इंडियाचा जवळजवळ 40%हूनही जास्त हा भाग त्या पूर्ण एशिया पॅसिफिकमध्ये असणार आहे. म्हणजे त्याच्यावरून आपण समजू शकतो की 1 लाखाहून जास्त इंजिनियर्स हे एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर्स हे लागणार आहेत. आजच्या कंडिशनला कितीही तुम्ही बघितलं तरी या महत्वाची गोष्ट म्हणजे की हे लोकांपर्यंत पोहोचलेलंच नाही आणि ते पोहोचवणं गरजेचं आहे. संधी आहे. आज इतके नवीन एअरलाईन्स येत आहेत, आज इतक्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कंपन्या येत आहेत, पण संधी असून सुद्धा ती माहिती नाही, तो महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे. संधी आहेत आणि अर्थातच आणि अभ्यासक्रम देखील आता उपलब्ध आहे. सर, ह्या अभ्यासक्रमाविषयी मला विचारायचंय की कार्व्हर एव्हिएशन मध्ये या संदर्भात अभ्यासक्रम आहेच, तो नेमकी शैक्षणिक पात्रता किती लागते आणि किती वर्षाचा हा अभ्यासक्रम असतो? एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियरचा हा अभ्यासक्रम ऍक्च्युली 3 वर्षाचा आहे. 3 वर्ष त्याला म्हणजे 6 सेमिस्टर्स आहेत. त्याच्यातल्या 5 सेमिस्टर्स त्यांना क्लासरूम लर्निंग अँड टीचिंग प्रोसेस आहे आणि 6वी सेमिस्टर ही ऑन जॉब ट्रेनिंग आहे. बरं. पात्रता जी लागते ती 12वी पास फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स. बरं. प्लस जर तुम्ही डिप्लोमा केलेला असाल मेकॅनिकल वगैरे म्हणजे सायन्स सेक्टर फील्ड घेऊन तरी चालू शकतं आणि किंवा तुम्ही डिग्री नंतरही हा कोर्स कंटिन्यू करू शकता. या 3 वर्षाच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला 3 DGCA चे पेपर्स हे पास करायचे असतात. 3 DGCA चे पेपर आणि 3 वर्ष असा कम्प्लीट प्रोग्राम ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्हाला हे बेसिक एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियरचं लायसन्स मिळतं. बरं. सो बरेचसे लोक असं सांगतात की नाही 3 वर्षाचा कोर्स आहे आणि 3 वर्षाचा कोर्स केल्यानंतर म्हणतात की आम्ही AME झालो, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर झालो आणि त्यांना मग पुढे वाटतं की संधी तर मला मिळालीच नाही. विषय हा आहे की तुम्ही जर फक्त 3 वर्ष कंप्लीट केले आणि जर म्हणजे जसं एखादी इंजिनिअरिंग जर मी फक्त कॉलेजला गेलो आणि कॉलेजची एक्झाम दिलीच नाही तर मला इंजिनिअरिंगची डिग्री कोणी देत नाही. त्याच प्रमाणात ह्या 3 वर्षात जर मी DGCA चे 3 पेपर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन जे लायसन्स देतात इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या अंडर DGCA ऑब्व्हियसली काम करतं आणि त्याच्यानुसार आपल्याला हे लायसन्स मिळतं आणि हे लायसन्स इंटरनॅशनल लेवलवर आपण वापरू शकतो. फक्त इंडियात तर आहेत पण अब्रॉड जरी गेलो आपण फॉरेन कंट्रीजमध्ये कुठेही गेलो तरी फक्त एक छोट्याशा कन्व्हर्जनच्या बेसिसवर त्या लायसन्सवर आपण तिथेही त्यांच्या एअरलाईन्समध्ये काम करू शकतो. बरं. म्हणजे अर्थातच आपल्याला खूप चांगल्या खरं तर संधी आहेत जर एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊन ह्या 3 वर्षाचा कोर्स अगदी आणि ह्या परीक्षा तुम्ही आता जे सांगितल्या त्या परीक्षा महत्त्वाच्या आहेत. मात्र एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा अभ्यासक्रम नेमका कसा असतो, कारण की बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक वेळेस अनेक कॉलेजेसमध्ये फक्त थिअरीवरती जोर दिला जातो, तर मग प्रॅक्टिकल किती आहे आणि थिअरी किती आहे? खूप म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की जे मुलं येतात त्यांचा नेहमीचा फोकस हा फक्त आणि फक्त त्या अभ्यास बुक्स मध्ये असतो. आणि तुम्ही जर बघितलं तर या अभ्यासक्रमासाठी DGCAनी काहीही टक्क्यांची अट ठेवलेली नाही. बरोबर. म्हणजे 12वी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स गरजेचं आहे पण टक्क्यांची अट नाही. बरेचसे विचारतात की टक्क्यांची अट नाही म्हणजे काहीतरी असा कोर्स आहे का, साधा कोर्स आहे का, पण ऍक्च्युअली महत्वाची ही गोष्ट आहे की बुकिश नॉलेज म्हणजे फक्त पाठांतर करणे न ठेवता या कोर्ससाठी तुमचं जे दैनंदिन आयुष्यातलं आणि प्रॅक्टिकल पार्ट किती महत्वाचा आहे ते लक्षात घेतलेलं आहे. बरोबर. म्हणजे बुक्सच फक्त नाही तर तुम्हाला या 3 वर्षात पहिल्या 5 सेमिस्टरमध्ये 2.5 वर्षात तुम्हाला क्लासरूम लर्निंग प्लस लॅबोरेटरीज मध्ये बराचसा काळ स्पेंड करावा लागतो. बरोबर.
म्हणजे मी तुम्हाला फक्त एवढं सांगायचं की एक इंजिन असतं आणि असं स्पार्क प्लग असतं आणि त्याच्यातून काहीतरी होत, म्हणजे इमॅजिनेशन हे प्रत्येक वेळेस होऊ शकत नाही. जोपर्यंत आपण त्या गोष्टी बघत नाही, जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली त्या गोष्टी करत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला समजणार नाही. आणि म्हणूनच ऑन जॉब ट्रेनिंग आणि हे प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आणि अर्थातच जेव्हा आपण इंजिनिअरिंग बद्दल बोलतो किंवा विचार करतो तेव्हा कुठेतरी आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज असणं फार मस्ट आहे. आणि अर्थातच जर कार्व्हर एव्हिएशन मध्ये हा अभ्यासक्रम आहे तर 80% माझ्या मते प्रॅक्टिकल ट्रेनिंगच आहे आणि 20% थेअरीवरती त्यांनी जोर दिलेला आहे. आणि त्याचबरोबर व्यवहार ज्ञान हे फार अतिशय महत्त्वाचं आहे. त्या व्यवहार ज्ञानाबद्दल मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. कार्व्हर एव्हिएशनचं जसं तुम्ही सांगितलं की कार्व्हर एव्हिएशनमध्ये दोन्ही गोष्टी सोबत केल्या जातात, की पायलट ट्रेनिंगही केली जाते आणि एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगही ट्रेनिंग आपण देतो. तर त्यामुळे काय होतंय की एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग जे करतायत त्यांना ऑपरेशन्स म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्च्युअल स्टार्ट केल्यापासून कम्प्लीट त्यांचं म्हणजे इंजिनिअरचा जो भाग आहे तो त्यांना ॲक्च्युअलमध्ये बघण्यात येतो. तो एक्सपोजर कंटिन्युअसली त्यांना मिळतो आणि त्याच्यानंतर तो एक्सपोजर मिळाल्यामुळं त्यांना फक्त असं होत नाही की ज्यावेळेस त्यांना लायसन्स मिळेल त्यावेळेस कुठेतरी जाऊन त्यांना बघायचंय. त्यांना कंटिन्युअसली ती प्रोसेस बघायला मिळते. ते जे आमच्याकडे ऑब्व्हियसली MRO डिव्हिजनही आहे, मेंटेनन्स रिपेअर ओव्हरऑल ऑर्गनायझेशन जे आहे, म्हणजे जिथे आम्ही स्वतःचे आमचे जे एअरक्राफ्ट आहेत 11 एअरक्राफ्ट तेच नाही तर मोठे एअरक्राफ्ट बाकीच्यांचे किंवा प्रायव्हेटली ओन जे एअरक्राफ्ट आहेत ते सुद्धा आम्ही मेंटेन करतो. म्हणजे त्याच्यावर सुद्धा त्यांना काम करण्याची संधी मिळते. म्हणजे हे एक्सपोजर खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे जे तुम्ही सांगितलं की 80% त्यांना प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग आणि 20% थिअरॉटिकल अंडरस्टँडिंग वर तो भर देतो. बरोबर आहे. आणि अर्थातच प्रॅक्टिकल जर ट्रेनिंग असेल तर तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी अर्थात जेव्हा एखाद्या विमानात काही बिघाड असेल तर ती सहजपणे खरं तर तो बिघाड दुरुस्त करू शकतो. पासवर्ड यशाचे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ती एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग क्षेत्रातील संधी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत कॅप्टन स्वप्नील बाहेती. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सर, आज आपण एअरक्राफ्ट मेंटेनन्स क्षेत्रातल्या ज्या काही संधी आहेत त्याबद्दल बोलतोय. मात्र सगळ्यात अगोदर जेव्हा अभ्यासक्रम पूर्ण होतो त्यानंतर त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला पदवी मिळते का लायसन्स मिळतं? मागच्या वेळेसही आपण ज्यावेळेस बोललो होतो त्यावेळेस पदवी आणि लायसन्स बद्दल आपण चर्चा केली होती. एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगचा हा जो कोर्स आहे हा कम्प्लीट प्रोग्राम 3 वर्षाचा आहे आणि हे 3 वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर त्याला लायसन्स मिळतं डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि इंटरनॅशनली हे रिकॉग्नाइज्ड आहे. या संदर्भात कोणतीही युनिव्हर्सिटी, कोणतीही कॉलेज अदर दॅन DGCAच्या अंडर कोणतंही कॉलेज हे अप्रूव्ड नाही. DGCAच्या अंडर जर कोणतं कॉलेज जर अप्रूव्ड असेल आणि DGCA स्वतः हे लायसन्स देतं. त्यामुळे जरी कोणी PhD धारक असेल एव्हिएशन इंडस्ट्रीतला पण त्याच्याकडे जर AMEचं लायसन्स नसेल तर तो ॲज अ इंजिनियर म्हणून काम करू शकणार नाही. बरं, मग पदवी आणि लायसन्स मध्ये नेमका काय फरक आहे? पदवी आणि लायसन्समध्ये फरक जर ॲक्च्युली बघितला तर तसं युनिव्हर्सिटी ही नॉर्मली पदवी देते. बरोबर. आणि एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये इंडियामध्ये सध्याला तरी कोणती एव्हिएशन युनिव्हर्सिटी नाही. त्या गोष्टींच्या मागे बऱ्याचशा म्हणजे आपण पाऊल ठेवत आहोत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्याच्यासाठीही सुद्धा बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत पण त्या गोष्टींना टाइम लागत आहे. म्हणून आत्ता सध्याला जो एव्हिएशन इंडस्ट्रीला जे मॅनिप्युलेट करतात किंवा एव्हिएशन इंडस्ट्रीला जे रेग्युलेट करतात ते डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे लायसन्स देतात. बरोबर. सो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम पॉसिबली जे चेंजेस येतील त्याच्यात होऊ शकतं की दोन्ही गोष्टी सोबत DGCA स्वतःच देईल. आणि अर्थातच हे पदवी मिळत नाही म्हणून कुठेतरी हा पाहण्याचा दृष्टिकोन जो पालकांचा आहे तो डोळसपणे वाटत नाही. मग कुठेतरी मग विद्यार्थ्यांना असं म्हणजे स्वतःच्या मुलांना ह्या कोर्सला घालताना त्यांना हा विचार करावा लागतो अरे पदवी नाही लायसन्स आहे. तर कुठेतरी त्यांनी डोळसपणे खरं तर ह्या कोर्सकडे बघितलं पाहिजे का? आणि अर्थातच मला अजून एक प्रश्न त्याच अनुषंगाने विचारताय, जनजागृती कुठेतरी कमी पडते का? प्रश्नच नाही. काय होतंय की जसं तुम्ही सांगितलं की लायसन्स आहे आणि पदवी नाही. जर तुम्हाला एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर व्हायचंय म्हणजे किंवा एअरक्राफ्टवर इंजिनियर व्हायचंय तर तुम्हाला पहिली गोष्ट हे समजायला पाहिजे आणि समजून घ्यावं लागेल आता की त्या पोस्टसाठी कोणत्याही प्रकारची
डिग्री कोणतंही कॉलेज देणार नाही. बरं. इंटरनॅशनल लेवलला सुद्धा जर तुम्हाला एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर किंवा एअरक्राफ्ट मेंटेनन्स टेक्निशियन व्हायचं असेल तर हेच लायसन्स इंटरनॅशनली तुम्हाला एक्सेप्ट केलं जातं. दुसरी गोष्ट तुम्ही जे विचारलं जनजागृतीच्या विषयात असं होतं की काही लोकांना ज्यांना माहिती नाही आणि जे ट्राय करतात की माहिती घेण्याची ट्राय करतात ते फक्त काही ठिकाणी वेबसाईट्सला जाऊन काय किंवा गुगल करून फक्त काहीतरी माहिती काढण्याचा प्रयत्न करतात आणि कोणतं तरी एक कॉलेज जे अर्धवट माहिती मिळते. जसं की मी सांगितलं 3 वर्ष कंप्लीट केले की एएमई होतं असं सांगितलं जातं. बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलंही असतं. 3 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला जे शेवटचे 6 महिने आहेत ते शेवटचे 6 महिने ऑन जॉब ट्रेनिंग आहे. ते बऱ्याचशा कॉलेजमध्ये ते ऑन जॉब ट्रेनिंग त्यांना दिलं जात नाही. मग परत त्यांना त्या कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये जावं लागतं. मग हेही ते बघितलं जात नाही. हे पालकांनी ऍक्च्युली बघायला पाहिजे की ते कॉलेज जे मुलांनी सिलेक्ट केलंय किंवा जे आपण सिलेक्ट करणार आहोत तिथे त्या सगळ्या सुविधा आहेत की नाही. प्लस आता DGCAच्या रेग्युलेशननुसार ऑन जॉब ट्रेनिंग मध्ये हेवी एअरक्राफ्ट म्हणजे अवजड विमानांचीही त्यांना माहिती देणं गरजेचं आहे. त्याच्यावर एक्सपिरियन्स मिळणं गरजेचं आहे. ते त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटकडे आहे की नाही हेही महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. आणि ते जर बघितलं नाही आपण तर आपल्याला मग 2 वर्षानंतर किंवा ऍडमिशन घेतल्यानंतर ते माहीत पडतं आणि मग आपण कुठेतरी चुकलो या गोष्टी वाटतात. तर ही जाणीव ऍक्च्युली जर आपण चाणाक्षू दृष्टीने जर बघितलं तर कुठेतरी पालकांनीही आणि मुलांनीही तर कुठेतरी ते लक्षात येऊ शकतं. नक्कीच मला अजून बरीचशी चर्चा करायची, खास करून कार्व्हर एव्हिएशन मध्ये कशा पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला जातो या विषयासंदर्भात. पासवर्ड यशाचे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ती एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग क्षेत्रातील संधी या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत कॅप्टन स्वप्नील बाहेती. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सर, आपण मगाशी मी तुम्हाला म्हटलं ब्रेकवर जाण्यापूर्वी मला कार्व्हर एव्हिएशन मध्ये जो अभ्यासक्रम ह्या संदर्भात शिकवला जातो त्या संदर्भातली वैशिष्ट्य जाणून घ्यायची आहेत. त्याचबरोबर फी हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की एव्हिएशन म्हटलं की फी अति मोठी असणार असं प्रत्येकाचा समज असतो. त्याबद्दल पण जाणून घ्यायचंय. बरोबर. कार्व्हर एव्हिएशन मागच्या फ्रॉम लास्ट 19 इयर्स म्हणजे कंटिन्युअसली आम्ही या इंडस्ट्रीमध्ये वर्क करतोय. जवळजवळ आपण जसं मी आधीही सांगितलं की पायलट ट्रेनिंगमध्येही आहोत, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगमध्येही आहोत आणि MRO मेंटेनन्स रिपेअर ओव्हरऑल ऑर्गनायझेशनही आहे. एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगचा जो एक प्रोग्राम आहे, जसं आधी सांगितलं की 3 वर्षाचा प्रोग्राम आहे, पण याचे वैशिष्ट्य म्हणजे की देशातली वन ऑफ दी बेस्ट लॅबोरेटरीज ज्या आहेत, म्हणजे आमच्या जे इन्स्ट्रक्टर्स आहेत आणि जे मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ऑपरेशनल मॉडेल्स सगळे बनवलेले आहेत. म्हणजे आमच्याकडे कोणतंही मॉडेल हे डिस्प्लेसाठी आम्ही ठेवत नाही. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण इंजिनियर बनतोय तर इंजिनियर बनण्यासाठी तुम्ही स्वतः काहीतरी काम केलं पाहिजे. म्हणजे जर एक लॅबोरेटरी सिस्टीम असेल किंवा एअर कंडिशनिंग सिस्टीम असेल एका एअरक्राफ्टची किंवा लँडिंग गिअर सिस्टीम म्हणजे आपण जे टायर चाक वगैरे जे म्हणतो किंवा फ्लॅप्सची सिस्टीम असेल किंवा फ्यूल सिस्टीम असेल, प्रत्येक सिस्टीम ही ऍक्च्युअली मुलांनी आणि इन्स्ट्रक्टर्सनी बनवून ठेवलेली आहे. म्हणजे वेगवेगळे पार्ट्स घेऊन त्यांनी ती बनवलेली आहे. ऍक्च्युअल प्रॅक्टिकली ते त्यांना करता येतं हे लॅबोरेटरीमध्ये. ऑन जॉब ट्रेनिंगसाठी मी आधीही सांगितलं की आमच्या इथं पायलट ट्रेनिंगही आहे आणि MROही आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्या मुलांना ऑन जॉब ट्रेनिंग मध्ये तो एक्सपोजर मिळतो. म्हणजे वेगवेगळ्या जवळजवळ 7 वेगवेगळ्या प्रकारच्या विमानांवर आम्ही त्यांना काम करण्याची संधी देतो. लहानच नाही तर मोठे एअरक्राफ्ट अवजड विमानांवरही त्यांना संधी मिळते. म्हणजे C-90 सारखं जे विमान आहे जे टर्बोप्रॉप आहे म्हणजे जेट इंजिनवरही त्यांना संधी मिळते, पिस्टन इंजिनही त्यांना ते संधी मिळते. म्हणजे या एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या 2 ब्रांचेस त्यांना घेता येतात. एक मेकॅनिकल स्ट्रीम असते आणि एक एव्हिओनिक स्ट्रीम असते. मेकॅनिकल स्ट्रीममध्ये ते विमानाचं स्ट्रक्चर, एअरफ्रेम म्हणतो आम्ही, आणि किंवा त्याचं जे काही इंजिन वगैरे, आणि एव्हिओनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स, नॅव्हिगेशन सिस्टम्स किंवा इन्स्ट्रुमेंट्स असतात. नक्कीच हा झाला अभ्यासक्रमातला मुद्दा. मात्र फी बद्दल मला विचारायचं आहे. फीचा जो तुम्ही मुद्दा विचारला होता, फी ऍक्च्युली जर बघितलं एव्हिएशन खूप फीज असतं असं काही नाही. एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगची पर सेमिस्टर फीज ही फक्त 40,000 रुपये आहे. कार्व्हर एव्हिएशनमध्ये म्हणजे टोटल पूर्ण जो 6 सेमिस्टरचा कोर्स आहे हा 2,80,000 रुपयात पूर्ण कोर्स तुम्ही कम्प्लीट करू शकता. सो अवाढव्य आहे असं काही मला वाटत.
अवाढव्य नाहीये. मग अजून एक मला असा प्रश्न विचारायचा आहे की आता पहिल्या राष्ट्रीय स्तरीय एव्हिएशन ऑलिम्पियाड स्पर्धेला सुरुवात होणार आहे, त्या स्पर्धेविषयी काय सांगाल? मागच्या वेळेसही आपण बोललो की कार्व्हर एव्हिएशनने आणि बरेचसे जे पार्टनर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून एक नॅशनल एव्हिएशन ऑलिम्पियाड म्हणजे जनजागृतीचा जो विषय नेहमी आपण घेतोय त्याच्या संदर्भात आपण एक नॅशनल एव्हिएशन ऑलिम्पियाड ठेवलेली आहे. त्या संदर्भात 5वी पासून ते 24 वयोगटापर्यंतचे मुलं म्हणजे 10 वर्षाच्या मुलापासून 24 वयोगटापर्यंतच्या सगळ्या मुलामुलींसाठी ती कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. आपण वेगवेगळ्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे किंवा पेंटिंग चे कम्प्युटर बेस्ड प्रोजेक्ट्स आहेत किंवा एरो मॉडेल कॉम्पिटिशन आहे, या सगळ्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स आहेत. माझ्या मते आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर आपण त्यांची वेबसाईटही दिलेली आहे. तिथे संकेतस्थळावर जाऊन सगळ्यांनी तिथे अप्लाय करावं आणि उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, जेणेकरून त्या मुलींना या गोष्टीची अंडरस्टँडिंग येईल की एव्हिएशन म्हणजे काय. 5वी पासून हे सांगत नाही की त्यांना कम्प्लिटली एव्हिएशन सगळंच माहीत असावं, पण कमीत कमी विमानाचे काही टाईप्स आहेत किंवा काय काय ऑप्शन्स आहेत या फील्डच्या या तरी माहीत व्हाव्या, म्हणून हा एक उपक्रम आहे. नक्कीच. आणि हा उपक्रम खरंच वाखाणण्याजोगा आहे सर. आपल्याकडे वेळ संपल्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि एका आगळ्या वेगळ्या खरं तर करिअरची आपल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना माहिती करून दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. पासवर्ड यशाचे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच संपतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.